एखादा दुकानदार जेव्हा तो दिवसभर दुकानात राबतो ना, तेव्हा तो देशाची अर्थव्यवस्था चालवत असतो. पण तीच मेहनत जेव्हा एक आई घरात करते, तेव्हा अर्थशास्त्राच्या नजरेत तिचं काम शून्य मूल्याचं कसं ठरतं? हां, खूपच म्हणजे एक रंजक आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण आर्थिक आणि अनार्थिक क्रिया या विषयावरील स्रोतांचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. बरोबर. म्हणजे अर्थव्यवस्थेचा पाया नेमका कसा तयार होतो आणि उपजीविकेच्या या विविध मार्गांमधील मुख्य फरक काय आहेत, हे समजून घेणं हा या चर्चेचा मुख्य उद्देश आहे. अगदी. सुरुवातीलाच सांगायचं तर, ज्या क्रिया पैशासाठी किंवा आर्थिक लाभासाठी केल्या जातात, त्या आर्थिक क्रिया असतात. ही तशी खूप सरळ व्याख्या आहे. पण तरीही मगाशी आपण जे उदाहरण पाहिलं ना, म्हणजे एका व्यक्तीने दुकान चालवणे आणि एका आईने घरात मुलांसाठी काम करणे, अर्थशास्त्राच्या दृष्टीने या दोन गोष्टी वेगवेगळ्या कशा आहेत, हे समजून घेणं खरंच रंजक आहे. हो, नक्कीच. आपण स्रोतांमध्ये पाहिलं तर आर्थिक क्रियांचे प्रामुख्याने 3 प्रकार दिसतात. अच्छा, कोणते 3 प्रकार? पहिला प्रकार आहे व्यवसाय किंवा बिझनेस. आता व्यवसायात मुख्य उद्देश काय असतो? तर नफा मिळवणे. म्हणजे किराणा दुकान किंवा अगदी शेती आणि ई कॉमर्स सुद्धा यातच येईल ना? अगदी बरोबर. तिथे वस्तू किंवा सेवांची खरेदी विक्री नियमित होते, तिथे जोखीम असते आणि त्याच जोखमीचा परतावा म्हणजे नफा. बरं. आणि मग दुसरा प्रकार कोणता? दुसरा आहे व्यावसायिक सेवा म्हणजे प्रोफेशन. पण यात एक वेगळेपण आहे. हो, स्रोतांमध्ये यावर भर दिलाय की यासाठी फक्त इच्छा असून चालत नाही, तर विशेष शिक्षण आणि परवाना आवश्यक असतो. अगदी अचूक. डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट किंवा वकील हे त्याचे उत्तम उदाहरणे आहेत. आणि तिसरा प्रकार म्हणजे नोकरी, होय ना? हो, ठराविक वेतनासाठी इतरांकडे काम करणे, जसे सरकारी किंवा कंपनी कर्मचारी. इथे परतावा निश्चित असतो. पण मग आपण पुन्हा त्या आईच्या उदाहरणाकडे वळूया. आई आणि दुकानदार दोघेही मेहनत करत आहे. हो, पण मुख्य फरक हा मोबदल्याचा आणि उद्देशाचा आहे. म्हणजे आर्थिक क्रियेत मोबदला मिळतो, पण अनार्थिक क्रियेत तो मिळत नाही असं ना? बरोबर. अनार्थिक क्रियेचा उद्देश पैशाचा नसून केवळ समाधान किंवा सेवा देणे हा असतो. आईने घरकाम करणे किंवा समाजसेवा करणे यात पैशाचे थेट व्यवहार होत नाहीत. तरीही हे ऐकायला थोडं एकांगी वाटतं. पण मग या सगळ्याचा व्यापक अर्थ काय? म्हणजे ही विभागणी समजून घेण्याचं महत्त्व काय आहे? महत्त्व खूप आहे, कारण याच मोजल्या गेलेल्या आर्थिक क्रियांमुळे देशाच्या GDP मध्ये भर पडते. म्हणजे देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन वाढते. हो, आणि नवीन रोजगार निर्माण होतात. याच नव्या विचारावर मनन करण्यासाठी आपण आजच्या या सखोल चर्चेतून निरोप घेऊया.